नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी फक्त एका व्यक्तीची नाही, ती आहे श्रद्धेची, सेवाभावाची आणि आयुष्यभर न थकता कर्म करत राहण्याची. ही कथा आहे कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या जीवन प्रवासाची. एका साध्या कुटुंबात जन्मलेला तो मुलगा, ना मोठी श्रीमंती ना राजकीय पाठबळ, पण मनामध्ये एक गोष्ट पक्की होती. जीवन जगायचं तर काहीतरी मोठं करून दाखवायचं. लहानपणापासूनच त्यांच्यात एक वेगळीच शांतता होती. इतर मुलं खेळण्यात रमायची, पण ते मात्र जबाबदारी समजून वागायचे. घरची परिस्थिती साधी होती, पण विचार मात्र खूप मोठे होते. काळ पुढे सरकत गेला आणि त्यांच्या आयुष्यात एक असा टप्पा आला ज्यानं त्यांचा संपूर्ण प्रवास बदलून टाकला. श्री गजानन महाराजांच्या चरणी त्यांची श्रद्धा वाढत गेली. फक्त भक्ती नाही, तर त्या भक्तीला कर्माची जोड दिली. संस्थानात काम करण्याची संधी मिळाली आणि इथूनच सुरू झाला एक खरा प्रवास, सेवाभावाचा. संस्थान म्हणजे फक्त मंदिर नव्हतं, ते हजारो लाखो भक्तांच्या भावनांचं केंद्र होतं आणि त्या भावनांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. निर्णय घ्यायचे, वाद मिटवायचे, व्यवस्थापन सांभाळायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, भक्तांचा विश्वास जपायचा. हे सगळं सोपं नव्हतं. कधी-कधी विरोध झाला, कधी गैरसमज झाले, कधी कठीण निर्णय घ्यावे लागले. पण त्यांनी एक गोष्ट कधीच सोडली नाही, शिस्त आणि प्रामाणिकपणा. रात्र असो की दिवस, थकवा असो की आजारपण, संस्थानाचं काम कधी थांबलं नाही. त्यांच्यासाठी पद महत्वाचं नव्हतं, कर्तव्य महत्वाचं होतं. लोक त्यांना विश्वस्त म्हणायचे, पण खरं तर ते होते विश्वास जपणारे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम सुरू झाले. भक्तांसाठी सुविधा वाढवल्या गेल्या, व्यवस्थापनात पारदर्शकता आणली गेली. त्यांच्या कामात दिखावा नव्हता, गाजावाजा नव्हता. होतं ते फक्त शांत, सातत्यपूर्ण कर्म. मित्रांनो, खरा कर्मयोगी कोण असतो माहितीये का? जो प्रसिद्धीसाठी काम करत नाही, तर लोकांच्या भल्यासाठी काम करत राहतो. आणि मग एक दिवस असा आला ज्यानं सगळ्यांना हादरवून टाकलं. त्यांची प्रकृती खालावू लागली. आजवर ज्यांनी हजारो लोकांना आधार दिला, तेच स्वतः वेदनेशी झुंज देत होते. पण इथंही त्यांनी शांतता सोडली नाही. शेवटच्या काळातही त्यांच्या चेहऱ्यावर तक्रार नव्हती, भीती नव्हती. होती ती फक्त समाधानाची छटा. कारण त्यांनी आयुष्य जगून दाखवलं होतं. त्यांच्या जाण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. भक्तांच्या डोळ्यात पाणी आलं. संस्थानात शोककळा पसरली. पण मित्रांनो, खरा माणूस शरीरानं जातो, विचारांनी नाही. आजही त्यांचं कार्य सुरू आहे. त्यांनी रुजवलेली मूल्य जिवंत आहेत. त्यांनी दिलेला आदर्श लोकांना दिशा देतो आहे. ही कथा आपल्याला काय शिकवते? पद मिळवणं मोठं नाही, विश्वास जपणं मोठं आहे. श्रद्धा ठेवणं सोपं आहे, पण त्या श्रद्धेला कर्माची जोड देणं कठीण आहे. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण त्यातून उभं राहणं हेच खरं यश आहे. मित्रांनो, आज आपण वेगाच्या युगात जगतो. प्रसिद्धी पटकन हवी असते, यश पटकन हवं असतं. पण ही कथा सांगते, सातत्यानं, शांतपणे, प्रामाणिकपणे काम करा, इतिहास तुमचं नाव नक्की लिहील. कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांचा प्रवास संपला नाही. तो प्रत्येक सेवाभावी मनात जिवंत आहे. आणि शेवटी, जर तुम्हालाही आयुष्यात काही मोठं करायचं असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. पद मागू नका, जबाबदारी घ्या. प्रसिद्धी मागू नका, प्रामाणिकपणा जपा आणि श्रद्धा ठेवा. पण तिच्यासोबत कर्म जोडा. हीच खरी कर्मयोगीची ओळख आहे. धन्यवाद.